बातमी पुण्यातून। पुणे जिल्ह्यात उष्माघाताचा दुसरा बळी गेल्याची शक्यता आहे। ज्येष्ठ नागरिकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय। तापमान 40 अंशांपार गेल्यामुळे नागरिक हैराण झालेत। पुणे जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा फटका आता जीवघेणा ठरतोय। पुरंदर तालुक्यातील जेऊर इथं उष्माघाताचा संशय असलेल्या घटनेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांच्याकडून। प्रीतम, उष्माघाताने एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याचा संशय, काय अधिक माहिती? बरोबर आहे रिद्धी, कारण गेले 2-3 दिवस जे आहे ते येल्लो अलर्ट दिलेला आहे। उष्णतेची लाट देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच्यात एल निनो या वादळाचा देखील फटका बसला, जेणेकरून पाऊस देखील उशीर आहे आणि देशामध्ये आणि शहरामध्ये ठिकठिकाणी आता हॉटस्पॉट देखील हे चर्चेमध्ये आलेले आहेत। पूर्वी उत्तर भारतामध्ये उष्णतेची लाट होती, मात्र आता दक्षिण भारत, मध्य भारत आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण वगळता सर्वत्र उष्णतेची लाट पाहायला मिळते आणि 40 सेल्सिअस ते 45 सेल्सिअस इतकं तापमान आपल्या सगळ्या ठिकाणी पाहायला मिळते। दुपारी 12 ते 4 यामध्ये अधिक तापमानाची नोंद देखील झालेली आहे आणि शेतीमध्ये काम करत असताना देखील पुरंदर जी, तालुक्यातील जेऊर गावामध्ये एका शेतकऱ्यासाठी सरकारने देखील एक सूचना जारी केलेली आहे आणि त्या सर्वांनी पालन निश्चित। करणं त्यामुळे सध्या गरजेचं एकंदरीतच आहे। सरकारकडून या सगळ्या संदर्भात काळजी घेतली जाते। तुर्तास धन्यवाद प्रीतम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।